आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। इचलकरंजीला कृष्णा दूधगंगा संगमावरून पाणी देण्यास दत्तवाड ग्रामसभेत तीव्र विरोध, विविध गंभीर मुद्द्यांवर चर्चा। इचलकरंजी शहराला कृष्णा दूधगंगा नदी संगमावरून प्रस्तावित राधाकृष्ण योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मौजे दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे आयोजित विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त करत सविस्तर चर्चा केली। 22 जून 2026 रोजी पार पडलेल्या या विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायत दत्तवाडच्या ठराव क्रमांक 25 नुसार या पाणी पुरवठा योजनेच्या विरोधात आणि स्थानिक शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायावर अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले, ज्याचा अधिकृत उतारा प्रसिद्ध करण्यात आला आहे। ग्रामसभेत मांडलेले प्रमुख मुद्दे आणि आक्षेप: पाण्याच्या हक्काचा कोटा नाही आणि सांडपाण्याची आकारणी। कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्याजवळ महाराष्ट्राची हद्द संपते। कर्नाटकला जोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर दत्तवाड, राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी, टाकळी आणि जुने दानवाड ही गावे अवलंबून आहेत। या गावांना पाण्याचा कोणताही निश्चित कोठा मिळत नाही। धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकात वाहून जाणाऱ्या या सांडपाण्यावर सांगली पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टी आकारली गेली जाते, जी या भागातील शेतकऱ्यांना सक्तीने भरावी लागत आहे। इचलकरंजीच्या प्रदूषित पाण्यामुळे कॅन्सर व त्वचेचे आजार। इचलकरंजी शहरातील नागरिकांकडून पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत असून ही प्रदूषित नदी पुढे कृष्णा नदीला मिळते। यामुळे कृष्णा नदीवर अवलंबून असलेल्या गावांना दूषित पाणी प्यावे लागत आहे। परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये कॅन्सर आणि त्वचेच्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढले आहे। तसेच या प्रदूषित पाण्यामुळे परिसरातील शेतजमीनही नापीक व पडीक बनत चालली असून हा येथील जनतेवर मोठा अन्याय असल्याचे ग्रामसभेत सांगण्यात आले। प्रकल्पग्रस्तांची जमीन घेऊनही स्थानिक पाण्यापासून वंचित। दूधगंगा नदीवर कालंबावाडी प्रकल्प उभारण्यात आला आहे। या दूधगंगा प्रकल्पासाठी टाकळी, जुने दानवाड, नवे दानवाड, दत्तवाड आणि घोरसडवाड या भागातील स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांना हस्तांतरित करण्यात आल्या। मात्र स्वतःच्या जमिनी देऊनही या प्रकल्पातून कोल्हापूर शहराला पाणी दिले जात असल्याने स्थानिक शेतकरी व नागरिक पाण्यापासून वंचित राहत असल्याचा सूर ग्रामसभेत उमटला। स्थानिकांचा तीव्र संताप: स्वतःच्या हक्काचे पाणी मिळत नसताना आणि इचलकरंजी शहराकडून नदी प्रदूषित होत असताना पुन्हा त्याच शहराला कृष्णा दूधगंगा संगमावरून पाणी देण्याच्या योजनेमुळे दत्तवाड आणि परिसरातील गावांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। या अन्यायाविरोधात पुढील दिशा ठरवण्यासाठी ही विशेष ग्रामसभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार सन 2025-26 या वर्षात दूधगंगा नदी तब्बल 12 ते 14 वेळा कोरडी पडल्याने या भागातील नागरिकांना आधीच पाण्याचा मोठा तुटवडा जाणवत आहे। या प्रकल्पातील पाणी दानवाड, टाकळी हद्दीपर्यंत पोहोचत नाही। तसेच गतवर्षी बोरच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने तीव्र टंचाई निर्माण झाली होती। त्यातच कृष्णा दूधगंगा संगमाजवळ कर्नाटक राज्याने महालक्ष्मी पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करून 5 फुटी पाईप वापरल्याने दूधगंगा नदीचे पाणी वाहून नेण्याची व साठवणुकीची क्षमता कमालीची कमी होणार आहे। अशा गंभीर परिस्थितीत जर इचलकरंजीसाठी पुन्हा या संगमावरून पाणी दिले तर स्थानिक जनतेला भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती ग्रामसभेत व्यक्त करण्यात आली। इचलकरंजी शहराला लागूनच पंचगंगा नदी वाहत असल्याने त्या नदीचे पाणी शुद्धीकरण करून इचलकरंजीकरांनी वापरावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनाचा इशारा: जर दंडुकेशाहीने ही योजना लादण्याचा प्रयत्न केला तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलने, मोर्चा आणि उपोषण याद्वारे ही योजना रद्द करण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा या ठरावात देण्यात आला आहे। हा ठराव वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याचे सर्वानुमते ठरले असून याचे सूचक उदय काकासाहेब पाटील तर अनुमोदक सचिन महादेव होरवाडे हे आहेत। हा ठराव ग्रामपंचायत अधिकारी आणि प्रशासक यांच्या उपस्थितीत सर्वानुमते पास करण्यात आला। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।